तर मित्रांनो, आता समोर तुम्हाला जो आता इव्हेंट दिसत आहे या ठिकाणी पाहू शकता. लॉंग कास्टिंग आहे. अशा प्रकारे फेकलं आता. इथं पाहू शकता आता कास्टिंग केलेलं आहे. मला दाखवतो झूम करून. हा सेंटरला दिसतोय ना, हा क्वालिफाईंग पॉईंट केलेला आहे. त्याच्या पुढे टाकायचं असतं. लॉंग कास्टिंग या प्रकारामध्ये आपण रॉड मशीन वगैरे टॅकल सेट हातीत घेऊन त्याचं जे वेट असतं फिशिंग रॉडला जो वेट असतो तो वेट जास्तीत जास्त लांब फेकायचा असतो. तर या ठिकाणी स्पर्धक रेडी आहे. तुम्ही पाहू शकता टॅकल हातात घेऊन हे कास्टिंग केलेलं आहे. पुढचा स्पर्धक कास्टिंग केलेला आहे. पाहूया किती लांब जातोय त्याचा वेट. तो दूर असल्यामुळे समजत नाही क्वालिफाय झाला की नाही. ते तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो समोर. आपण एंड पॉईंटला आलेलो आहोत बघायला किती लांब टाकतात ते. आपले मित्र पण इथे आहे. तुम्हाला जे मार्क दिसत आहेत ना, ते टॉप 1चा मार्क आहे. तो वरचा आहे. तो त्या मार्कच्या जर पुढे गेला तर तो मार्क काढून पुढे पोहणार. पुढचा स्पर्धक आता टाकतोय. मागे पडलाय त्याचा. पुढचा स्पर्धक खेळतोय. पाहूया किती कास्टिंग करतो ते. टॉप कास्टिंग झालेलं आहे. बघा 7-8 फूट पुढे येलो. लाईन करायची ना. या ठिकाणी आपण पाहताय ते कास्टिंग आता पुढे झालेलं आहे. खूप टॉपला झालेलं आहे. टॉपला असं कास्टिंग करतात. आता याच्या पुढे जो टाकेल तो त्याच्या पुढे म्हणजे विनर होणार आहे. असं पुढे पुढे मार्क करत जाणार आहेत. अनेक स्पर्धक या स्पर्धेमध्ये दाखल झाले. बऱ्याच जणांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं आणि गेले 2 दिवस अगदी सुसज्जरित्या यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडली. आणि आता शेवटचं सेशन म्हणजे बक्षीस वितरण. आणि या बक्षीस वितरणाला आम्हाला लाभलेले मान्यवर यांना मी सर्वप्रथम आमच्या या व्यासपीठावरती आमंत्रित करतो. सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण पोहोचलो शेवटच्या सत्रामध्ये म्हणजेच प्राइज डिस्ट्रीब्युशनला. आणि गेले 2 दिवस डोळ्यात तेल टाकून 3 सेशन मध्ये हा संपूर्ण ही स्पर्धा चालू आहे. असं म्हणतात पेशन्सचं दुसरं नाव म्हणजे अँगलर्स. आणि हे अँगलर्स गेले 2 दिवस या स्पर्धेमध्ये अतोनात प्रयत्न करतात आणि आता रिझल्ट तुमच्या समोर आहे. तर सगळ्यांचं स्वागत करण्याबद्दल माझं छोटं मनोगत का व्यक्त करतोय, कारण का ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी केकचे अनेक वर्ष मेहनत घेते. पण ती मेहनत आता कुठेतरी लोकांच्या समोर येते. युट्यूबच्या माध्यमातून असू दे, इतर प्रसार माध्यमांच्या मधून असू दे. आणि जर तुम्ही बघाल तर पैशाचं ढोंग करता येत नाही, हे खरं आहे. या सगळ्या ज्या स्पर्धा संपन्न करण्यासाठी आणि खूप चांगल्या रीतीने संपन्न करण्यासाठी
बरेच दात्यांची गरज असते आणि हे जी लोक माझ्या मागे बसलेली आहेत ही आपल्या केएक्सए फॅमिलीसाठी सगळे उभी आहेत. तर एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. आणि यापुढे देखील ही लोक आपल्यासाठी उभे आहेत. आमचे केएक्सएच्या माध्यमातून आपल्या सिंधुदुर्ग असेल किंवा आपला कोकण पट्टा असेल तर हा संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये स्पोर्ट्स फिशिंगला कशी चालना देता येईल, इंटरनॅशनल लेवलच्या इक्विपमेंट्स असतील किंवा बोट्स असतील तर त्याचं डिझाईन करून त्या बोट्स इथपर्यंत कशा आणू शकतो, तर याचा सगळा प्रयत्न आपला चालू आहे. आणि भविष्यात अगदी येत्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टी आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. एवढंच सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा राहिलो. मी पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो की तुम्ही सगळेजण केएक्सए जी आपले आहे कोकण एक्स्ट्रीम अँगलर्स ही एक फॅमिली आहे आणि या फॅमिलीचे मेंबर्स आहेत. जसा सपोर्ट तुम्ही आतापर्यंत आपल्याला केला आहे या सपोर्टची अपेक्षा आम्ही यापुढेही देखील तुमच्याकडनं करतो आणि आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण पुष्पगुच्छ आणि शहाल देऊन या सर्व मान्यवरांचं स्वागत करणार आहोत. पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान होतोय मोरवेकर साहेबांचा. पराग वाडकर साहेब यांच्या शुभ हस्ते मोरवेकर रिअलेटर्स शेखर मोरवेकर साहेबांचा सन्मान होतो या ठिकाणी. एक्सक्लुझिव्ह प्राइज स्पॉन्सर ऑफ केएक्सए 2025 सर्फ फिशिंग टुर्नामेंटचे हे प्रायोजक आहेत आणि त्यांच्या आर्थिक सहाय्यामुळे ही स्पर्धा आज आम्ही या ठिकाणी सफल करू शकलो. धन्यवाद साहेब. त्यानंतर सत्यवान परब साहेब यांचा देखील सन्मान होतोय. मी वाडकर साहेबांना विनंती करतो त्यांचे शुभ हस्ते मोरवेकर रिअलेटर्सचे संचालक सत्यवान परब साहेब यांचा देखील सन्मान होतोय. त्यानंतर मी विनंती करतो डॉक्टर विवेक जोळेकर यांना त्यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. असोसिएट स्पॉन्सर ओमकार पब इन्सुलेशन प्रायव्हेट लिमिटेडचे मालक प्रफुल्ल जोशी साहेबांचा त्यांचे देखील मनापासून आभार. मी जोगळेकर साहेबांना विनंती करतो त्यांचे शुभ हस्ते सेंटरला अथांग मोरवेकर. कासन टॅकल फिशिंगचे ओनर नासिर शेख साहेबांचा डॉक्टर परांजपे यांच्या शुभ हस्ते टॅकल स्टोअर विनायक फिशिंग टॅकल. त्यानंतर ऑफिशियल एनर्जी ड्रिंक पहिल्यांदा संपूर्ण कोकणामध्ये रिओ बूमने आपल्या या स्पर्धेला स्पॉन्सर केलं होतं. एकदा जोरदार टाळ्या. इंटरनॅशनल लेवलची ही कंपनी आणि त्याने आपल्या केएक्सए या संपूर्ण कार्यक्रमासाठी स्पॉन्सर केलं होतं. त्यांचं ड्रिंक आणि कॅश स्वरूपात सुद्धा. त्यानंतर हायड्रेशन पार्टनर इन्फ्लक्स, स्टाईल स्पॉन्सर क्राफ्टी अँगलर्स, टॅकल पार्टनर्स कास्ट अँड कॅच, एटीसी, पेन, लक्ष्मी टॅकल, झरेक इनोव्हेशन, बोन, पायोनियर, कासान, कोस्टल फिशिंग टॅकल, हाल्को, मेरवी, स्केल्स, उज्जो आणि व्हीके लिव्हर्स. त्यानंतर मीडिया पार्टनर आपल्या संपूर्ण ही स्पर्धा आणि 2 दिवसाची तुमची जिद्द आणि तुमचा एक्सपिरियन्स संपूर्ण जगापर्यंत पोहोचवण्यात आपल्या युट्यूबच्या माध्यमातून रील्सच्या माध्यमातून सर्वप्रथम मालवणी लाईव्ह लकी कांबळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर अमोल सावंत ब्लॉग्स यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. मंदार शेटे, AST मास्टर, वाईल्ड एक्सप्लोरर्स, कोकणी लाईफ मनोहर चव्हाण, विराज वेटे, हनु वडकर, स्वर्गीय कोकण आणि सृष्टीज रॉक्स या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण तुमची ही छायाचित्र आणि तुमची मेहनत यांनी टिपलेली आहे आणि ती त्यांच्या पद्धतीने
तर तुमचा दृष्टिकोन संपूर्ण जगासमोर मांडणार आहेत आणि KX ला तुमची एक आठवण म्हणून नेहमी YouTube वरती ते ठेवणार आहेत. धन्यवाद. आणि हॉस्पिटॅलिटी पार्टनर या संपूर्ण 2 दिवसामध्ये आम्हाला मिळाली ती म्हणजे आर्यावर्त रिसॉर्ट, त्यानंतर बनियान ट्री हॉलिडेज आणि तारकर्ली सी होम. या सर्वांचे मनापासून आभार मानतो आम्ही KXA कडून. आणि आता प्राइज डिस्ट्रीब्युशनला आपण सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. प्रथम विजेता आहे अप्रिसिएशन अवॉर्ड धैर्यशील अवसरे. धैर्यशील अवसरे ती संपूर्ण स्पर्धेसाठी जिथे कोणी हाक मारेल तिथे उपलब्ध असते. अशा पद्धतीचं आबाचं हे प्रेम अँगलर्स वरचं आणि या स्पर्धेवरचं. धन्यवाद आबा. नासिर भाईंना विनंती करतो त्यांचे शुभ असते. लेडी अँगलर आणि विजेती आहे KXA 2025 लेडी अँगलर आहे सोनम चव्हाण. KXA अँगलर ऑफ द इयर, कोकण एक्स्ट्रीम अँगलर ऑफ द इयर 2025 चा मान मिळतोय कोण असेल? सुशील खांबरे. संपूर्ण वर्षभराचं डेडिकेशन, कॅचेस, तुमचं डेडिकेशन जे असतं ते सर्व बघून हा अवॉर्ड दिला जातो. आणि या अवॉर्डसाठी खरंच खूप रिसर्च आणि पाहून करावी लागते. आणि तो मान आमच्या सुशीलने मिळवला. एकदा जोरदार टाळ्या सुशीलसाठी झाल्या पाहिजेत. फर्स्ट कॅच KXA 2025 आहे अक्षय शिवलकर. या रँक मध्ये पुढे आला. आणि अनिकेत निरोळकर मॅक्झिमम कॅच. 2 दिवस 3 शिफ्ट मध्ये त्याने हा पराक्रम करून दाखवला. आणि एवढ्या सर्व मला वाटतं 120 ते 115 अँगलर्स मधून हा तृतीय क्रमांक प्राप्त झालाय मनोज शिरोडकरला. रोख रुपये 40,000 बोनेकर डेव्हलपर्स पुरस्कृत. बोनेकर डेव्हलपर्स पुरस्कृत रोख रुपये 40,000 KXA ट्रॉफी आणि मेडल मिळतो. आणि हा संपूर्ण पुन्हा एकदा सेटअप मिळतो. जवळपास 30 ते 40,000चा सेटअप या छोट्या अँगलरला. आणि हा करिश्मा करून दाखवला जाणे या 2 दिवसामध्ये खूप खूप अभिनंदन. कोकण एक्स्ट्रीम अँगलर 2025 चा मानकरी आहे हरीश चौलकर. 69 सेंटीमीटर आणि त्याच्यापेक्षा जास्त पॉईंट्सनी चौलकर साहेबांनी आपला करिश्मा करून दाखवला. आणि मला वाटतं त्याच माशाची त्यांनी खाल काढून पॅन्ट बनवली आणि ती पॅन्ट घालून ते आले. एकदा जोरदार टाळ्या चौलकर साहेबांसाठी. प्रथम क्रमांक कोकण एक्स्ट्रीम अँगलर्सचे सितार जिंकला 2025चा. चौलकर साहेबांनी बऱ्याच वर्षाला अनुभव गाठलेला आहे त्यांचे. आणि हाच करिश्मा त्यांनी आज तळाशील बेशवर देखील दाखवला. सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण देखील यायचं. आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा ग्रुप फोटो विजेता बरोबर होतो. खूप खूप अभिनंदन चौलकर साहेब. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी जे प्रायोजक होते या तिन्ही बक्षिसांसाठी रोख रुपये 50,000, द्वितीय क्रमांक 40,000 आणि तृतीय क्रमांक 30,000. मोरवेकर वॉलेटर सुद्धा जोरदार टाळ्या मोरवेकर साहेबांसाठी आणि अखांड मोरवेकरसाठी. आणि सर्व स्पॉन्सर आणि तळाशील ग्रामपंचायत यांचे की त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल. आणि या 3 दिवस आम्ही गेले 4 दिवस या गावात राहिलेलो आहोत. तर आम्ही संगम बीच रिसॉर्ट इथे आम्ही उतरलो. तर त्याबद्दल आम्ही संगम बीच रिसॉर्टचे तारी यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. आणि बऱ्याच गोष्टीसाठी त्यांनी आम्हाला मदत न मागताही स्वतः पुढे येऊन ती सर्व मदत केलेली आहे. आणि हा इव्हेंट करण्यासाठी
आपण गेले 2-3 महिने आपण हा इव्हेंट करण्यासाठी प्लॅनिंग करत होतो आणि भारतामध्ये सर्वप्रथम आपण इव्हेंट हा ऑनलाईन घेतलेला आहे. आपला ऑनलाईन स्कोअरबोर्ड आपण यावेळेला इंट्रोड्यूस केला होता, ज्याच्यावर पूर्ण फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर आणि सर्व सोशल माध्यमावर आपला इव्हेंट लाईव्ह आलेला, स्कोअरबोर्ड लाईव्ह आलेला. आणि हे सर्व करण्यासाठी गेले 2 महिने पूर्ण टीम मेहनत घेत होती आणि याच्यात मेन लीड होता अभिषेक आलेकर यांचा. तर त्याबद्दल मी त्यांना सन्मान सुद्धा देऊ इच्छितो KSC तर्फे. माहिती आहे की त्याची मेहनत किती आहे या सगळ्या गोष्टी मागे. अक्षरशः म्हणायला हरकत नाही की डोळे फोडून काम केलंय. रात्रभर बिचारा तो या सगळ्या गोष्टीमध्ये असायचा. मी परागला विनंती करतो की आपण त्याचा सन्मान करावा, सन्मान चिन्ह द्यावा. डॉक्टर नमस्कार. कोकण एक्सटी बँगलोरची सुरुवात झाली तेव्हापासून या ग्रुप बरोबर संबंध आला. सुरुवातीला पहिल्या 1-2 टुर्नामेंटमध्ये मी पार्टिसिपेंट होतो. नंतर मग या सगळ्या मंडळींनी मला ॲडमिनमध्ये सामावून घेतलं. खरं तर यांचे सगळ्यात जास्त कष्ट आहेत. मी आपला एक ज्येष्ठ मेंबर म्हणून आपला टेळा लावायचा असतो. खरं तर हे सगळे अत्यंत खूप कष्टानं आणि यानं दिवस रात्र काम करत असतात. थोडाफार हातभार लावायचा आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करत असतो. ही सगळी टुर्नामेंट ज्यावेळेला घडती त्यावेळेला आमचा एक असा अनुभव आहे की KXC मेंबरशी जे जोडले जातात आमचे बाकीचे सगळे टुर्नामेंटमध्ये होणारे पार्टिसिपेंट हे 99% वेळेला कायमच आमच्या बरोबर राहतात. त्यामुळे KXC आता ग्रुप इतका हळूहळू मोठा व्हायला, KXC फॅमिलीत आता 250 मेंबर आहेत आणि दरवर्षी त्याच्यात भर पडते. तर मला वाटतं की डे बाय डे आम्ही आणखी उत्तम रीतीने टुर्नामेंट ऑर्गनाईज करून ही फॅमिली अशीच वाढत ठेवू असं मला वाटतंय. धन्यवाद. लक्ष्मण रोगे. संपूर्ण KXC 2025चा भक्कम आधारस्तंभ म्हणावा लागेल लक्ष्मीकांत कांबळी. फ्रॉम रत्नागिरी सूरज बावणे. घनश्याम केशव माळी. प्रमोद वाळवे. आणि थर्ड स्विंग प्रशांत सुभाष घाग. आहे अभी तो उठ अभी तो साइड लो. अरे नाही मी पाय ठेवले उडून असू देते. खाली होता रंगकर्मी हे त्याचं इन्स्टा चॅनल आहे. ऋत्विक धुरी ज्यांनी आपल्याला समालोचन या ठिकाणी केलं. सूत्रसंचालन स्वर्गीय कोकण पराग कुबल द मॅन फ्रॉम आचरा. त्यानंतर हनुम हडकर लोक हनुमंत हडकर द मॅन फ्रॉम मालवण.
दोन माझा सर्वात जवळचा सृष्टीस लोक सचिन सायकर जमानराव हाडी आणि केकच्या परिवाराकडनं अमोल आणि आरुश्रीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मंदार शेट्टे उर्फ धर्माजी सुंदर शेट्टे. मंदार शेट्टे. माझं नाव हरीश चोंडकर आणि मी मुंबई येथे राहतो आणि मी कोकण अँगलर्सच्या 5-6 कॉम्पिटिशन केले आहेत. आज पहिल्यांदाच मी विनर झालेलो आहे आणि हा अनुभव माझ्यासाठी खूपच चांगला आहे आणि मी फर्स्ट विनर आहे. आणि हा अनुभव माझ्यासाठी एवढा चांगला आहे कारण रोज नवीन दिवस, नवीन जागा, नवीन फिशिंगचे एक्सपिरियन्स, त्याच्यामुळे मला फिशिंगमुळे बरंच काही शिकायला मिळालं आहे आणि मी रोज नवीन नवीन गोष्टी या फिशिंगमुळे शिकत असतो. पहिल्या क्रमांकासाठी तुम्हाला कोणता फिश भेटला? मला पहिल्या क्रमांकासाठी स्टिंगरे नावाचा फिश भेटला आणि त्याची लांबी होती 69 इंच. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू. माझं नाव अन्वेष चेतन भुते. मी रत्नागिरी शहरात राहतो, मुरवाडा. आणि मी पहिल्यांदाच एक्सेल पार्टिसिपेट केलं आणि हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप चांगला होता. पहिली स्पर्धा आहे माझी आणि पहिली स्पर्धेला मी सेकंड विनर आहे. खूप चांगला एक्सपिरियन्स आणि खूप चांगली मॅनेजमेंट होती. मला खूप आनंद आला आणि ह्याच्यापुढे मी केक्सेला व्हिजिट करणार आहे. कोणता फिश भेटला तुला? मला गिटार नावाचा फिश भेटला. आणि लेंथ काय होती ती? 86. चालेल, तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. मेरा नाम मनोज शिरोडकर है और मैं गोवा से आया हूँ. मैं फ़र्स्ट टाइम इस कंपटीशन में पार्टिसिपेट कर रहा हूँ. मतलब मैं लास्ट ईयर से देख रहा था ये यूट्यूब पर कि ये लोग कंपटीशन करते हैं, तो मैंने सोचा इस साल मैं पार्टिसिपेट करूँगा. तो इस साल मैंने पार्टिसिपेट किया था और मुझे 3rd प्लेस मिला है, थर्ड प्राइज़ मिला है. और मैंने गिटार फिश पकड़ा था जो 85 सेंटीमीटर्स का था. कसं आयोजन कसं होतं? आयोजन एकदम चांगलं होतं. मतलब बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया हुआ था. 2 दिन का फिशिंग टूर्नामेंट था, तो बहुत अच्छे से ऑर्गेनाइज किया हुआ था. बहुत ही डिसिप्लिन तरीके से हुआ था. किसी का कोई इशू नहीं था. मार्शल्स सब कैचेस बराबर से मेजर हो रहे थे. सब एकदम वेल मेंटेन्ड ऑर्गेनाइज, एकदम इतना बड़ा टूर्नामेंट था और इतना शानदार तरीके से ऑर्गेनाइज किया हुआ था. I really appreciate Konkan Extreme Anglers for conducting such a big tournament. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. Thank you.